इम्पॉसिबल आहे सगळं. हे अरविंद काका आवरायला पाहिजे त्यांना. का? त्यांनी काय केलं आता? ते नेहमीच काहीतरी करत असतात आणि आज त्याचाच भाग म्हणून सगळं ऑफिसला विचारत सुटलेत संध्याकाळी बसायला शांत जागा कुठे मिळेल म्हणून. अरे जय, तुला त्यांची सध्याची कंडिशन माहिती आहे ना. शिकण्यासाठी ते खूप डेस्परेट झालेत. बरं, त्यात काल नवरे काकांनी त्यांना सांगितलं की ऑफिसमध्ये शिकायचं नाही. आदिती, मला हे सगळं कळतंय, पण सगळ्यांना विचारायची काय गरज आहे? हो, तू या सगळ्या आधी आपल्याला विचारायला पाहिजे होतं ना. तर ते सगळं ऑफिसला विचारतायत. त्यांना लवकरात लवकर सांगायला पाहिजे आपण केतकर काकांकडे जातोय म्हणून. इथे जागा आहे बघा. इथे. कुठे जागा आहे? इथे इथे खाली. इथे मिळेल तुम्हाला मनशांती. अहो कित्येक वेळेला मी इथेच घेतो मनशांती. चांगले. मनशांती कोणाला हवी? मला हवी ना. मी बघीन काय करायचं ते. तू जा, तू काम कर जा. पण तुम्ही मला जा, निघ. विचारलं होतं. निघ निघ. जागा बघत होतो ना म्हणून मग तुम्ही सगळ्या ऑफिसला विचारत सुटलात. काका, निदान सगळ्यांना हे तरी सांगायचं की तुम्हाला सॉफ्टवेअर शिकण्यासाठी जागा हवी आहे. पण न सांगता बघितलंस ना किती सूचना देतात ते. त्यांना मी जर खरं कारण सांगितलं ना तर मला शिकवण्याची स्पर्धा सुरू होईल. जय, आपण काकांना काहीतरी सांगणार होतो ना. हो काका, इथून पुढे कोणालाही काही विचारण्याची गरज नाही. म्हणजे तुम्ही मला शिकवणार नाही? आय एम सॉरी. मी खरंच कोणाला काही विचारणार नाही. प्लीज. नाही, मी खरंच नाही का विचारणार का. पण हा प्रॉब्लेम आहे यांचा. कोणाचं पूर्ण काही ऐकूनच घ्यायचं नाही. मग त्या शांत राहशील का जरा? काका, तसं काही नाहीये. आम्ही हे म्हणत होतो की आपल्याला जागेचा ऑप्शन सापडलाय. हो? कुठे? आमच्या घरी केतकर काकांकडे. नाही, केतकरांकडे नको. माहिती आहे ना मागे मी आलो होतो काय झालं होतं माझं ते. प्लीज. काका, मागच्या वेळेला नंदिनी मॅडम होत्या की नाही तुमच्या सोबत, पण आता तुम्ही एकटेच असणार आहात. आणि निदान 1-2 दिवस येऊन तर बघा. अगदी फारच उलट पडणार असेल तुम्हाला तर मग आपण बघू ना दुसरा कुठला तरी ऑप्शन. पण निदान तोवर शिकायला सुरुवात तर करूया. हो, पण केतकर काका यांच्या परवानगीनेच होणार आहे सगळं. आणि काका, तुम्हाला मनापासून शिकायचं ना. हो. मग आपल्याला ही थोडी ऍडजस्टमेंट करावी लागेल. आपल्याला थोडीशी रिस्क घ्यावी लागेल. आणि मला नाही वाटत आपण एकदा शिकायला सुरुवात केल्यानंतर केतकर काका आपल्याला डिस्टर्ब करतील. आपल्याकडे दिवस कमी आहेत, फार विचार करू नका. यस, मी लगेच तयारीला लागतो आणि बाहेर जाऊन. आणि हो, 1 मिनिट. ह्या प्लॅन बद्दल कोणाला काही सांगू नका. तेवढं कळतं मला. हा बघा, हा इथे लॅपटॉप. असे काय करताय केतकर? ते कदम येणार आहेत ना लॅपटॉप शिकायला. व्यवस्था करून ठेवतो सगळी. हा लॅपटॉप इथं बसणार ते, बरोबर ना. मग आले कसे नाही अजून ते. काका, काय झालंय? काय झालं? अरे मला ना केतकर काकांची जाम भीती वाटते. म्हणजे ते काय गुगली टाकतील आणि मी काय बोलून बसून काही सांगता यायचं नाही. बघा हे बघा, तुम्ही काकांशी ना जास्त बोलूच नका. हा, ते जे काही प्रश्न विचारतील फक्त हो किंवा नाही एवढीच उत्तर द्या. हो. आणि आपण एकदा शिकायला सुरुवात केल्यावर काका फार डिस्टर्ब करणार नाही. मग मी काय बोलणार नाही. मी काही बोलणार नाही. चल, काही बोलणार नाही. या घरात तुमचं परत स्वागत आहे. मी काही बोलणार नाही. म्हणजे मी कळलं. मागच्या वेळेला तुम्हाला सेल्समन म्हटलं होतं म्हणून बोलणार नाही.
अदिती काकू बाहेर गेले. चहा पाण्याचं बघा. हो आलेच. हा अण्णा यांची ओळख करून देतो. हे आमची ओळख झालेली आहे. याच्या आधी भेटलात तुम्ही? हो, आमच्या चाळीत माझ्या एका मित्राचे हे चुलत भाऊ. बरोबर ना कदम? हो 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 हो. बघा जग किती छोट आहे. अहो कालपासून तुमचा विषय सुरू आहे पण तुम्हीच ते हे आता कळतंय. 2 मुलं आहेत ना तुम्हाला? मुलं आहेत तुम्हाला? हो. पाणी. हा हो, पण ते त्या दिवशी तुम्ही आणि तुमच्या त्या मिसेस आल्या होत्या त्या. मिसेस? काय एवढे आश्चर्यचकित काय झालात? मागे दोघे एकत्र आले होते. काय हो, एकाच ठिकाणी काम करता ना तुम्ही? हो का? हो असेल असेल असेल. नाही मला हे माहित नव्हतं. माझा मित्र म्हणाला होता की. काय म्हणाला होता मित्र? की अण्णा हो तुम्ही औषध विसरलात. काय अण्णा एकदा का गप्पा रंगायला लागल्यात की झालं तुम्ही सगळं विसरता. नाही पण तुझं मात्र कौतुक हो. काय विषय कुठलाही असू दे, तुला मात्र अगदी वेळच्या वेळी अण्णांच्या औषधाची आठवण होते आणि पथ्याची पण. हो हे अगदी खरं आहे. काका तुम्ही शिकायला सुरू करा. मी चहा घेऊन येते. हो पण कदम नाही, या वयामध्ये तुम्ही कम्प्युटर शिकण्याचं मनावर घेतलं म्हणजे तुमच्या धाडसाचं कौतुकच केलं पाहिजे. वा. हो हो नाही टेन्शन घेऊ नका तुम्ही अजिबात. हो. नाही काय जयनी शिकवला मला कम्प्युटर. इच्छा असली पाहिजे. इच्छा असली की मार्ग निघतो. काय हो, ही दोघं आहेत म्हटल्यावर काळजीच नाही. हो हो. कदम तुम्हाला काय या दोघांनी बजावले का काकांशी फार बोलू नका म्हणून? हो. हा म्हणजे नाही तसं काही नाही. असंच करा असंच करा. नाही काय होईल, आपण बोलत राहू, शिकणं राहील बाजूला. चहा. अण्णा जेवण झालं की गोळी घ्यायचं लक्षात आहे ना? हो हो हो. तुमचं पथ्य अजून सुरू आहे? हो म्हणजे काय, ही मुलं माझी खूपच काळजी घेतात. डॉक्टरनी सांगितलं नसेल ना तरी सुद्धा प्रत्येक बाबतीत काळजी. म्हणजे काय हो, घेतलीच पाहिजे काळजी. मागच्या वेळी तुम्ही ऍडमिट झालात तेव्हा केवढा गोंधळ झाला होता. हो काय गोंधळ उडाला होता ना. मला वाटलं सगळा खेळच संपला. काय 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 वाटलं तुम्हाला? खेळ संपला? असं वाटलं का तुला? अरे काय विचारतोय मी? नाही काका. अण्णा ही अशी अवस्था होती तुमची. आज बघा कसे ठणठणीत.
योग्य आहार, योग्य मॉर्निंग वॉक, बस. अण्णा तुम्ही काही दिवस इथं राहिलात ना एकदम फिट राहा, काही काळजी करू नका. हा आणि कदम तुम्ही चहा पिऊन घ्या, काही थंड होईल तो. मग बसतो आपण लॅपटॉप घेऊन. आपण हो मी आणि कदम आज मी त्यांना शिकवतोय. काय कदम, काही हरकत आहे का तुमची? जय तू फ्रेश व्हायला जा. ए आधी तू स्वयंपाकाचं बघ जा. हा कदम हा लॅपटॉप ओपन करा. हा ओपन करा. हा मला येत नव्हतं तो आधी, पण ह्या पट्ट्याने शिकवलं. आज मी तुम्हाला शिकवणार आहे. काय माझे कित्येक मित्र आणि मैत्रिणी मी ह्याच्यावर शोधले. तुम्हाला कोण तुमची मित्र मैत्रिणी शोधायची असेल मला सांगा, मी तुम्हाला दाखवतो कसं ते. हा ऑन करू. हा करा करा ऑन करा. हा तुमचा तो चुलत भाऊ त्याला शोधूया का? अरे वा, कदम तुम्ही आलात का? नमस्कार नमस्कार. सुरू केलं का शिकवणं? काकू काका शिकवतात. आता बघ त्याला कसं फर्स्ट क्लास शिकवतो. त्याला पण त्यांचे जुने मित्र मैत्रिणी भेटतील बघ आता. अहो काय करताय? त्यांना काय शिकायचंय ते तरी विचारायचं. अगं जे मला शिकवलं ते शिकायचं असेल त्यांना. काय रे जय? नाही काका, ते अरविंद काकांना अकाउंटचं सॉफ्टवेअर शिकायचंय जे त्यांना ऑफिसमध्ये वापरता येईल. हो हो हो. असं आहे काय? हा मग मला तू जे काही शिकवलं त्याच्यामध्ये ते सॉफ्टवेअर नाहीये. नाहीये ते. म्हणजे ते जे अकाउंटचं सॉफ्टवेअर आहे ते मला आणि आदितीला फारसं येत नाही. त्यामुळे आम्ही ते शिकतोय आणि मग काकांना शिकवणार आहोत. कळलं का? हो कळलं कळलं. कदम असं सॉफ्टवेअर जय शिकवेल तुम्हाला. हा मी जे शिकवणार होतो ते नंतर शिकवेन तुम्हाला. जय तू बस इथं. अण्णा मी काय म्हणतो, ह्यांचं सगळ्यांचं होईस तोवर आपण जरा पाय मोकळे करून येऊया काय? हो हो, म्हणजे आपल्यालाही गप्पा मारता येतील आणि आपल्या दोघांच्या गप्पांचा यांना त्रास नको. अरे होय, तू आता आलीच आहे तर जरा ह्यांच्याकडे लक्ष ठेव. कदम काही हवं नको असेल तर बिनधास्त मागायचं. हो अण्णा चला या चला. चला आपण स्वयंपाकाला लागू. चला सुरू करूयात. मी काय म्हणते, आता जेवायची वेळ झालीच आहे. काकांना म्हणावं जेवूनच जा. नको, त्यांना खूप उशीर होईल आणि घरी त्यांची मुलं सुद्धा त्यांची वाट बघत असतील ना. बरं अरविंद काकांना जर हे विचारलं तर तेही हेच सांगतील. काकू मी काय म्हणते, आपण जर अरविंद काकां. बोल ना, थांबलीस का? नाही ऍक्च्युली मी विचारणार होते की आपण अरविंद काकांच्या मुलांसाठी डबा भरून दिला तर. अगं मग त्यात विचारायचंय काय? घर तुझंच आहे, परवानगी कशाला हवी? थँक्यू काकू. झालं, आता घर तुझं आहे म्हटल्यावर माणसं पण तुझीच आहेत ना. मग थँक्स कशाला म्हणायला पाहिजे? यांना सांगू का? नाही नको. बर तू पोळ्या करायला घे, मी भाजी चिरते. हो. हा हे बघा काका, हे तसं समजायला खूप सोपं आहे. म्हणजे आता ही एक एंट्री इथे टाकली ना की ही सेम एंट्री 3 ठिकाणी रिफ्लेक्ट होते. त्यामुळे 3 ठिकाणी परत एंट्री करण्याची काहीच गरज नाही. हे बघ ही आली इथे. म्हणजे
काय झालं, काही कळत नाहीये का? मग कळलं तर प्रॉब्लेम होईल. काय? अरे तो पूजेत जो माझा भाऊ भेटला होता ना, त्याला माझं लग्न झाल्याचं चुकीचं कळलं तर मग खूप प्रॉब्लेम होईल. अरे गैरसमज वाढायला लागतील. काका, मी तुम्हाला इथे काहीतरी शिकवायचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही अजून त्या लग्नातच अडकलात. मला एक सांगा, आता तुमची बायको आहे का? नाही. आणि तुम्ही पुढे परत दुसरं लग्न करणार आहात का? काय माहित. हं? काय? म्हणजे कोणी बघितलंय? म्हणजे कोणाला माहित असं ना पुढे काय घडणार ते. आता हे बघ ना, मी अण्णांच्या लक्षात आहे हे कुठे मला माहित होतं. आणि मग माझं दुसरं लग्न झालंय असं त्यांना वाटायला लागलं तर मग खूप प्रॉब्लेम होतील. काका, तुम्ही का टेन्शन घेताय? अरे टेन्शन येणार नाही तर काय. तो माझा भाऊ आहे ना, तो पूजेत भेटला होता, तो 2-3दा माझ्या घरी येऊन गेलाय. वरवर त्याचे फोन्स पण असतात. अरे आता ही नाती सगळी जवळ यायला लागलीत रे. आता त्यांना पुन्हा सगळं कळलं तर. काका, प्लीज टेन्शन घेऊ नका. हे बघा, अण्णा नाही सांगणार कोणाला. मुळात ते जास्त कोणाला भेटायला जातच नाही. तुम्ही प्लीज इथे लक्ष द्या आणि मी जे काही करून दाखवलं ते करून दाखवा. मी करायचं? हो. तर चल, इथे मी अमाऊंट टाकली आणि ते क्लिक केलं तर इथे अरे अमाऊंट आली इकडे. पोळ्या पुरतील ना ग? म्हणजे अगदीच मोजका डबा दिला असं नको व्हायला ना. मुलांना भूक लागली असेल. काकू, मी व्यवस्थित भरलाय डबा. घेतलंय ना सगळं? काका, आता नुसतं सगळं लिहून ठेवण्यापेक्षा प्रॅक्टिकली करून बघा, म्हणजे नीट लक्षात राहील. हो नक्की. फोन वाजतो. हॅलो. हा, निघतोच आहे. तू काय करतेस? बरं तू एक काम कर, तू कुकर लावून ठेव. आल्यावर मी बाकीचं बघतो. आणि अभ्यास कर, टाइमपास करू नकोस. हा, निघतो मी. मुलांचं खरं तर शिक्षणाचं वय, पण माझ्या ह्या शिक्षणामुळे त्यांची आबाळ होते. तुला सांगतो, नोकरीचा प्रश्न नसता ना तर मी त्यांची गैरसोय होऊ दिली नसती. काका, फक्त काही दिवसांचाच प्रश्न आहे आता. आणि तुम्ही लवकरच शिकाल कम्प्युटर. डोंट वरी. काय जय? हो, अगदी. आज मी जे काही सांगितलंय ते सगळं लक्षात आहे त्यांच्या. आणि त्यांनी करून बघितलं, त्यांना जमतही आहे. अरे वा. पण काका, आता आपण जे शिकतोय ते सगळं बेसिक आहे. पुढे पुढे ऍडव्हान्स्ड होत जाईल, कठीण होईल सगळं. पण अशक्य नाहीये, तुम्हाला जमेल. फक्त काळजी करणं सोडा. आणि आता जेवणाचीही काळजी करायची नाही. हे घ्या. ठीक आहे. जेवणाचा डबा. कशाला आहे? हो, कशाला म्हणजे काय? आता तुम्हाला पोचायला 1-2 तास लागतील. त्याच्या पुढे जाऊन तुम्ही करणार. तोपर्यंत मुलं उपाशी राहतील ना. आणि तुम्हालाही दगदग नको. मला सवय आहे तशी. असली तरी सुद्धा हा डबा घेऊन जायचा. काका, तुम्ही मला तुमची मुलगी मानता ना? मग असं समजा, तुमच्या मुलांच्या ताईने तुम्हाला हा डबा दिलाय आणि पुढचे काही दिवस देणार. त्यामुळे प्लीज माझ्यासाठी नाही म्हणू नका. बरं, घेतो. पण मला लवकर शिकवा, नाहीतर भावंडांना स्वतःच्या हातचं जेवण द्यायचं म्हणून माझ्या शिकवणीला उशीर करशील. अरे वा, संपला वाटतं क्लास. अरे बापरे, आलात तुम्ही? हा. अरे वा, म्हणजे आलात तुम्ही? हा. बरं झालं, मी निघतच होतो.
चला येतो. हो या. आता काय आपली रोजच भेट होईल आणि उद्यापासून मी पण तुमच्याबरोबर शिकायला बसून म्हणतोय. तुम्ही का? झालं विचारलंस? मी काय शिकू नको? मला पण शिकायचंय. अहो आता शिकायचं ते शिकून झालंय ना. बघा, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्याची बायको असते, पण हिला मागे उभं राहायला लागेल म्हणून ही आपल्या नवऱ्याला यशस्वीच होऊ देत नाही. चांगला विनोद आहे. चला निघतो मी. हो निघा निघा. काय घरी बायका पोरं वाट बघत असतील. कदम, माझा तो चाळीतला मित्र भेटला ना तर त्याला विचारलंय म्हणून सांगा. हो सांगतो सांगतो, पण तुम्हाला भेटला तर तुम्ही काय विचारू नका. बरोबर. मस्त होता विनोद. शब्दांच्या कोट्या छान करता. एकदा निवांत बसूया. निवांत गप्पा मारायला. निघता ना काका तुम्ही? हा निघतो निघतो. चला येतो मी. चला केतकर या या. अण्णा. काय जय, नाही जमतंय नाही ना? हो काका. बरं मी सुद्धा उद्यापासून बसेन शिकायला. अहो आता काय करायचंय ते शिकून? जे शिकलायत ते रोज वापरताय ना. आता ते अकाउंट्स वगैरे काय करायचंय तुम्हाला? अगं पण मिळवलेलं कुठलंही ज्ञान फुकट जात नाही कधी. काय ना? हो 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 बरोबर आहे. शिका शिका.